राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होणार आहे। विविध मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीमध्ये आहेत। धनंजय मुंडे आणि कोकाटे यांच्या राजीनाम्यावरून अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे। पुणे बलात्कार, त्याचबरोबर महिलांचा सुरक्षेचा प्रश्न या सर्व मुद्द्यांवरून खडाजंगी होणार असल्याची चर्चा सध्या रंगलेली आहे। तर या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून। कृष्णात, महत्त्वाचं म्हणजे उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे आणि त्यामुळे आता विरोधकांनी रणनीती आखायला सुरुवात केलेली आहे। त्यासाठी महाविकास आघाडीची बैठक सुद्धा आता होणार आहे। थोड्याच वेळात त्या बैठकीला सुरुवात होईल। त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा पार पडणार आहे। काय एकूण अपडेट्स आहेत आपल्याकडे? उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आज सत्ताधाऱ्यांच्या वतीनं चहापानाचा कार्यक्रम ठेवला जाणार आहे। जरी विरोधकांना आमंत्रण असलं तरी विरोधक नेहमीसारखं या चहापानावर बहिष्कार टाकतील अशी शक्यता आहे आणि विरोधकांच्या संदर्भात महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक ही थोड्या वेळामध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या बंगल्यावर सुरू होणार आहे आणि या बैठकीमध्ये खास करून कोणत्या कोणत्या मुद्द्यांवर सरकारला आपण घेरू शकतो, त्यांना कोंडीत पकडू शकतो, या मुद्द्यांची चर्चा विशेषतः होणार आहे। आदित्य ठाकरे हे या बैठकीत सहभागी झालेले आहेत आणि थोड्याच वेळात त्या बैठकीला सुरुवात होईल। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर नेते देखील या बैठकीसाठी येत आहेत आणि एकंदरीत पाहायला गेलं तर या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये प्रामुख्याने बघायला झालं तर धनंजय मुंडे यांचं प्रकरण गाजेल, त्याचबरोबर माणिकराव कोकाटे असतील किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असेल, या सर्व महत्त्वाच्या गोष्टी असतील किंवा सोयाबीन आणि तूर खरेदी जी शासनाकडून केली जाते त्यामध्ये झालेला जो गोंधळ आहे ते प्रकरण असेल, या सर्व मुद्द्यांवर खास करून विरोधक कशा प्रकारे आपली रणनीती आखतात ते पाहणं गरजेचं आहे। आणि उद्यापासून सुरू होणाऱ्या या अधिवेशनामध्ये जरी विरोधकांची संख्या, विरोधी आमदारांची संख्या कमी असली तरी मुद्दे मात्र सरकारच्या विरोधात भरपूर असलेलं पाहायला मिळत आहेत। त्यामुळं कशा प्रकारची रणनीती आखली जाते आणि सरकारकडून त्याला कशा प्रकारे उत्तर दिलं जातं हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। अगदी धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।